रामनगरी अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे आणि यासाठी 17 जानेवारीपासून अयोध्येत पूजा अर्चा सुरू होणार आहे। यासाठी आता एक मेगा प्लॅन तयार आहे। मूर्ती स्थापनेनंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामाची आरती केली जाईल। या दरम्यान काशीचे 21 पंडित या ठिकाणी विधिवत पूजा करतील। अयोध्येत विराजमान होणाऱ्या जानकी देवीसाठी आग्र्याच्या सराफा बाजारामध्ये खास पैंजण तयार केली जातात। हिंदू मुस्लिम कारागीर गेल्या 15 दिवसांपासून रात्रंदिवस हे पैंजण तयार करतात। या पैंजणासाठी 551 ग्रॅम चांदीचा वापर केला आहे। प्रभू श्रीराम यांची सासरवाडी म्हणजेच मिथिलामधून भेटवस्तू पाठवल्या जातात। 1100 थाळ्यांमध्ये रत्न, लाडू, सुकामेवा आणि इतर सुंदर अशा भेटवस्तू अयोध्येत पाठवण्यात आल्यात। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने या सर्व भेटवस्तू स्वीकारल्या। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अयोध्या राम मंदिर निर्मिती समितीची आजपासून बैठक होती। या 2 दिवसीय बैठकीमध्ये मंदिर उभारणी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे। मंदिर उभारणीचं काम हे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। राहिलेल्या कामांना गती देण्यात येणार आहे। रामलल्लाच्या मूर्ती निर्मितीमध्ये बदलापूरच्या कलाकाराचा सहभाग आहे। राष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सचिन जुवाटकर यांनी रेखाटलेल्या चित्रातील काही भाग या मूर्तीमध्ये समाविष्ट केला गेला आहे। राम मूर्ती निर्मितीमध्ये योगदान ही अभिमानाची बाब असल्याचं जुवाटकरांनी सांगितलं। तामिळनाडूमध्ये पोंगल सणानिमित्तानं जल्लीकट्टू हा खेळ उत्साहात पार पडला। या दरम्यान मोठा अपघात झाला। बैलाच्या हल्ल्यामध्ये 28 लोक जखमी झाले आणि यापैकी काहींना गंभीरही दुखापत झाली आहे। मात्र तरी देखील शेकडो लोक या बैलाशी लढताना दिसले। इस्रोनं जगातली सगळ्यात मोठी अंतराळ मोहीम फत्ते करत नवा इतिहास रचला। आदित्य 11 MT सूर्याच्या कक्षेत पोहोचल्या। आदित्य 11 सूर्याजवळच्या आता लँग्रेज पॉइंटवर पोहोचले आणि सूर्याच्या हॅलो ऑर्बिटमध्ये आदित्य 1 प्रस्थापित झाले। आता पुढची 5 वर्ष इथेच राहून आदित्य 11 हे सूर्यावरच्या वातावरण आणि तापमानाचा अभ्यास करणार आहे।